नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। अकलूज येथील सयाजी राजे वॉटर पार्क मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। या पार्क मधील फिरत्या पाळण्यामधून भीषण अपघाताची घटना घडली आहे। या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे। हे दोन्ही पर्यटक मळशिरस तालुक्यातील रहिवासी होते। या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दिल्लीहून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे लेहला टेक ऑफ झालेला विमान दिल्लीला परतले आहे। विमानाने अर्धे अंतर कापले असताना या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची निर्देशनास आले आणि पायलटने अचानक विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करायचा निर्णय घेतला। या विमानात एकूण 180 प्रवासी होते। राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ते लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यावर या संदर्भातील विशेष जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। राणे बंधूंमध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर झाल्याचे समोर आले आहे। मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचा ट्विटर वॉर सुरू आहे। मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना असं धमकावणं बरोबर नाही असं नितेश राणे म्हणाले। आपण महायुतीचे घटक आहोत यांची नोंद घ्याल असंही नितेश राणेंनी म्हटलंय। नव्या शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमात फक्त 2 भाषा ठेवण्याचा आग्रह राज ठाकरेंचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। राज ठाकरे यांच्याशीही चर्चा झाल्यास देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। केंद्राने 3 भाषाचं सूत्र ठरवलं आहे। शिवाय हिंदी भाषेसंदर्भातल्या नवा GR मध्ये अनिवार्यता काढून टाकण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे। देहूमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यातील अनेक भागातून वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत। असे असताना आता देहूमध्ये पोलिसांकडून दिंड्या रोखण्यात येत असल्याचं समोर आलं आहे। पोलिसांच्या या कृतीमुळे वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। इतक्या वर्षात कधीही एवढा वेळ दिंडी चालत नाही, मात्र यंदा 3 तास झाले दिंडी मंदिरात गेली नाही अशी नाराजी वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वय 85 झालं तरी तुम्ही थांबायला तयार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्यावर टीका केली आहे। तुम्ही पायजामा सोडून लुंगीवर आलात, वडिलाधारांनी पुढच्या पिढीला संधी द्यायला हवी असाही टोला अजित पवार यांनी लगावला आहे। त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार बचाव पॅनल प्रमुख चंद्रराव तावरे यांच्यात चांगलीच झुंपलेली बघायला मिळत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीकरता सर्वच लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणूक शिवसेना शिंदे गट, शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। तेलंगणा येथे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे। आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारेडपल्लीच्या घनदाट जंगलात ही चकमक सुरू होती। या चकमकीमध्ये माओवाद्यांचं केंद्रीय समितीचे सदस्य आणि तब्बल 3 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी गजरला रवी आणि 50 लाख रुपयांचं बक्षीस असलेली अरुणा हिला ठार करण्यात आलं। टाटा सन्स आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण विमान अपघाताबद्दल माफी मागितली आहे। हा खूप कठीण काळ आहे। मृतांच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत। टाटा कंपनीचा विमान कंपनीत हा विमान अपघात घडल्याबद्दल मला खूप वाईट वाटते असं ते म्हणाले। नाशिकच्या रामसेतू पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। हा निम्मा पूल खचल्याने दुर्घटना होण्याची भीती आहे। प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती आल्यावर हा पूल पाण्याखाली जातो। या पुलाला मोठे तडे पडले आहे। जेजुरी ते मोरगाव मार्गावर पिकअप आणि कारची धडक झाल्याची घटना घडली आहे। जेजुरीकडून बारामतीकडे निघालेली एक कार उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जाऊन धडकली। कारमधील 4 जण, पिकअप गाडीतील 3 जण आणि गाडी हॉटेलमध्ये शिरल्याने हॉटेल मालक असे 8 जण मृत झाल्याची माहिती आहे। जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष पदावर बच्चू कडू हे राहणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे। बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र केल्यामुळे त्यांचे संचालक पद गेले आहे। त्यावर बच्चू कडू यांनी न्यायालयात धाव घेतली। त्याची सुनावणी आज होणार आहे।
रत्नागिरीतील 608 साकव वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत। कोकणातील अनेक साकवांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांना मुठीत जेव घेऊन ये जा करावी लागत आहे। कुटरे, नांदगाव, पाते, तळवते आणि घेगाव हे गाव साखरवारवर अवलंबून आहे। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। गोंदे फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे। 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनांचा लांब रांग पाहायला मिळत आहे, त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागते। नाशिकमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे। सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीचा पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। मला आज बाळासाहेब ठाकरेंचं आठवण येत आहे। आज एकाच पक्षाचा 2 मेळावा का होत आहेत? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना सोडलेले नाही। काल माजी नगरसेवकांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की त्यांना राज ठाकरेंसोबत जायचं आहे का? तुम्ही ही बैठक आधी का घेतली नव्हता? असा सवाल करत कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। किनारपट्टीवर 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। माऊली चरणी प्रार्थना करतो की राजकारणाचा जो स्तर खाली जात आहे, पैसा दडपशाही मोहमाया दाखवून मत घेण्याचा प्रयत्न सुरू असून हे स्वार्थी राजकारण थांबवावे, पूर्वीसारखे राजकारण व्हावे ही प्रार्थना असल्याची आमदार रोहित पवार म्हणाले। इम्तियाज जलील हा दलाल आहे, निजामाची औलाद आहे, त्याने आम्हाला शिकवायचे काय, राजकारण कसं करतात, बाळासाहेब काय करायचे? बाळासाहेबांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, कोणत्या जातीचं कोण आहे ते पाहिलं नाही, त्यांच्या विरोधात न्यायालयातील लढाई लढणार असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे। पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे। घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। याची काही भीषण दृश्य देखील आता समोर आलेली आहे। आज सकाळपासूनच पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। लोकल ट्रेनच्या दरवाजावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकलच्या ट्रेनच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहण्यास मनाई असणार आहे। पीक अवर्सला रेल्वे स्थानकावर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस जवान तैनात असणार आहे। यानंतर पक्षातील तक्रारी नको, एक दिलाने काम करा असा इशारा पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे। निवडणूक होईपर्यंत पक्ष संघटने बदलणार होणार आहे। आघाडीसोबत निवडणूक लढवायची की स्वभाव याचा अहवाल मागितला। नाशिकमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे तेथील गोदावरी नदीतील पाणी पातळी वाढली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रात कार बुडाल्याची माहिती समोर येत आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।